नमस्कार. टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी ड्रायफ्रूट्स मोदकची रेसिपी पाहणार आहे. बनवायला ही खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये तयार होते. आणि हे मोदक बनवण्यासाठी आपण अगदी कमी म्हणजे 2 टेबलस्पून तुपाचा वापर केलेला आहे. आणि हे मोदक बनवत असताना मी साखर गुळाचा अजिबात वापर केलेला नाही. बाजारामध्ये हेच मोदक आपल्याला 1200 ते 1500 रुपये किलोमध्ये मिळतात. तर आपण हे मोदक बनवण्यासाठी आपल्याला घरी 500 ते 700 रुपये 1 किलो मोदकाचा खर्च येतो. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मोदक बनवण्यासाठी इथं मी ओली काळी खजूर बिया काढून 250 ग्रॅम घेतलेले आहे. 50 ग्रॅम काजूचे काप, 50 ग्रॅम बदामाचे काप, अक्रोडचे काप 30 ग्रॅम, मनुके आहेत ते पांढरे 20 ग्रॅम, पिस्त्याचे काप आहेत ते 20 ग्रॅम, मगज बी 30 ग्रॅम आणि खसखस आहे ती मी इथं 1 चमचा घेतलेली आहे. आता यातला एखादा पदार्थ तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये बदामाचे काप घालून घेतले आणि असं अधूनमधून हलवत थोडे लालसर होईपर्यंत बदाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा तुम्ही पाहू शकता बदामाचा कलर आहे तो थोडा लालसर व्हायला लागलेला आहे. आता यातलं सगळं तूप निताळून बदाम आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आता त्याच तुपामध्ये आपण काजूचे काप घातले आणि तेही अधूनमधून हलवत मस्त थोडे लालसर व्हायला लागले की हेही काढून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता काजूचे काप लालसर झाले की मी काढून घेतले. आता त्याच तुपामध्ये अक्रोड घालून घेतलं आणि अधूनमधून हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर अक्रोडचे कापही तळून झाले. आता तेही मी काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मगज बी घातले आणि यामध्येच मी मनुकेही घालून घेतलेले आहेत. दोन्ही थोडंसं इथं मी भाजून घेतलं. थोडं भाजलं की पिस्त्याचे अगदी पातळ काप केलेले असल्यामुळे तेही यामध्ये घातले आणि थोडे हलवून हेही मस्त भाजून झालेले आहे. आता हेही प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. सगळं साहित्य इथं मी प्लेटमध्ये काढून घेतलं. आता त्याच तुपामध्ये आपण खजूर जी आहे ती घालून घेतली. खजूर इथं बघा तुम्ही पाहू शकता फक्त मी बिया काढून घेतलेली आहे. या मिक्सरला बारीक केलेली नाही. तुपामध्ये ही गरम झाली अशी थोडीशी मेल्ट होते त्यामुळे मिक्सरला बारीक करून घ्यायची काही गरज नाही. इथं मी चमच्याने थोडी अशी बारीक करून घेतली. गरम झाली की बरोबर याचा असा लगदा तयार झाला. लगदा तयार झालं की त्यामध्ये तळून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि मिक्स करायचं. साधारण 1 मिनिटभर हे आपण मिक्स करून घेणार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे सगळं मिक्स झालं. आता मी ती थंड होण्यासाठी ठेवलं. तर खसखस जी घेतली होती ती आता इथं मी तडका पॅनमध्ये घातली आणि मस्त खमंग अशी भाजून घेतलेली आहे. बघा खसखस ही आपली भाजून झाली की यामध्ये मी मिक्स करून घेतली. आता हेहीच आपलं मिश्रण आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे. खूप थंडही न करता थोडं कोमट असतानाच आपण इथं बघा या मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेणार आहे. साच्याला सगळीकडे मी तूप लावून घेतलं म्हणजे मोदक याला चिटकत नाही. आणि हे जे मिश्रण आहे आपलं ड्रायफ्रूटचं थोडं थोडंसं करून मोदकामध्ये अगदी दाबून भरायचं आहे. म्हणजे खालीपर्यंत सारण भरलं जातं आणि अगदी व्यवस्थित असा आपला मोदक तयार होतो. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित मी सारण साच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. वाव तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा इथं आपला ड्रायफ्रूट्स मोदक तयार झालेला आहे. बनवायलाही खूप सोपं आहे. कोणीही अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये सहज बनवू शकतं. अशाच पद्धतीने मी दुसराही तुम्हाला मोदक करून दाखवते. सुरुवातीला असं थोडं थोडं करूनच मिश्रण आपल्याला अगदी आतपर्यंत असं दाबून घालायचं म्हणजे मोदक व्यवस्थित बनला जातो. बघा या पद्धतीने मी दुसराही मोदक तयार करून घेतलेला आहे. बघा मस्त दुसराही मोदक आपला इथं तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने राहिलेले मोदक मी तयार करून घेते. या गणपतीमध्ये तुम्ही या पद्धतीने ड्रायफ्रूट्स मोदक नक्की करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.